ते बंद पडणार नाही याची काळजी लातूरकरांनी घेतली पाहिजे। आणि मलाच वाटतं की एक तरी आपण झाणारच, असं प्रत्येकाने ठरवलं की एकदा जायचं तरी काही फारशी अडचण नाही। आणि तुम्हाला घेऊन जायला खूप लोक येतील, काय काळजी करा, तुम्ही आहे तुमची कामं करायला। त्यामुळं आपलं विमान उत्तम चाललं पाहिजे। लातूरवरनं नांदेडवरनं मुंबई असा एखादा प्रवास असेल, काही वेळेस लातूर मुंबई लातूर हैदराबाद असेल, अशा अनेक सेवा तसा रिस्पॉन्स मिळेल। आणि काही उद्योगपती जे आता नव्याने आमच्याकडे उद्योग करतायत काय तर असं म्हणतात की आमचं रोज एक तिकीट आम्ही बुक करून घेऊ, आमचा प्रवास होईल अथवा न होईल, अशी पण लोकांनी तयारी दाखवली। कारण शेवटी विमानसेवा जर चालायची असेल तर त्याला किमान विमानामध्ये प्रवासी असले पाहिजे, नुसतंच विमान रिकामं काही करून परवडणार नाही। म्हणून त्यासाठी सुद्धा जबाबदारी आपण घेतली पाहिजे। मला असं वाटतं की एका 15 दिवसामध्ये आपली रेल्वे आणि विमान दोन्ही गोष्टी सुरू होत आहेत, हा काही कमी आनंदाचा क्षण आहे असं मी सुद्धा मानत नाही। म्हणून लातूरच्यासाठी आता औद्योगिक विकास असेल, आमचा प्रवास असेल तो अधिक सुखकर झाला पाहिजे, अधिक चांगला झाला पाहिजे। सगळे रस्ते आता 4 पदरी मार्गाने आम्ही जोडतोय। उद्याच्या काळामध्ये फास्ट ट्रेन्स सुरू करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वेचं काम हातामध्ये घेतलेलं आहे की ते 9 तास सुद्धा आपल्यासाठी आता अधिक होणार आहेत। कारण विमान एका तासात जाईल मुंबईला, आणि 9 तास प्रवास करण्यापेक्षा तो प्रवास आम्हाला 4 तासाला आणता आला तर अधिक जवळ होईल। त्यामुळे कोणी मुंबईत थांबणार नाही, लगेच काम करून संध्याकाळी परत थांबायचा सुद्धा खर्च तुमचा। अशा प्रकारच्या अनेक सोयी लातूरकरांच्यासाठी आम्ही सतत आमचा करण्याचा प्रयत्न आहे। मुनीश शेखच्या प्रयत्नानं एक चांगलं काम लातूरसाठी झालं, परवाच कॅबिनेटने निर्णय केला आणि आता आमच्याकडं क्रीडा संकुल जे आता जिल्ह्याचं झालेलं आहे, विभागीय क्रीडा संकुल लातूरला मंजूर आहे। आणि नवं क्रीडा संकुल जवळपास 16 ते 20 कोटी रुपये खर्च करून एक नवीन स्वतंत्र क्रीडा संकुल लातूरसाठी बांधण्याच्या निर्णयाला परवाच मंत्रिमंडळाने मान्यता दिली। त्यामुळं तुमच्या प्रयत्नाला, तुमचं क्षेत्र हे क्रीडा क्षेत्र असल्यामुळे त्या क्षेत्राची सतत मागणी होती, ती मागणी आता आपण पूर्ण केलेली आहे। त्यामुळं असं कोणतंही क्षेत्र नाही की जिथं आपण कुठंतरी आणखी मागे आहोत। अनेक गोष्टी ज्या आपण केवळ सुचवल्या त्या पुढे नेण्याचं काम आपण सातत्याने केलेलं आहे। म्हणून या शहरामध्ये इतकी कामं चाललेली आहेत, इतक्या गतीनं कामं होत आहेत। शहरासाठी सुद्धा 108 कोटीची योजना आपण आणलेली आहे।